मलकापूर नगरपालिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानं काँग्रेसचे कार्यकर्ते अतिकभाई जवारीवाले शहराचे प्रथम नागरिक ठरले। विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूरच्या राजकीय क्षेत्रात कुणाच्या खिचगंतीतही नसलेले अतिकभाई आता मोठे नेते झाले। ज्येष्ठ भाजपा नेते आमदार चैनसुख संचेती आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या 2 उमेदवारांना पराभूत करून निवडून आणल्यानं त्यांचा बोलबाला झाला आहे। आता त्यांच्या विरुद्ध मलकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानं या विजयाला काहीसं गालबोट लागलाय। गुन्हा दाखल होण्याचं कारण मजेदार आहेच, पण नूतन अध्यक्षांना भावी काळात राजकारण करताना संयम ठेवण्याचा धडा शिकवणारं देखील आहे। मागील 21 डिसेंबर रोजी मलकापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर काँग्रेस विजयाचा जल्लोष करत होती। अध्यक्षीय लढतीत बाजी मारल्यानं विजयी मिरवणूक निघाली। यावेळी विजय साजरा करताना बेभान झालेल्या अतिकभाईंनी खिशातून नोटांचा बंडल काढून या नोटा उधळल्या। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला। ही चित्रफित खूप गाजली आणि वादग्रस्त ठरली। या प्रकरणी तब्बल 9 दिवसांनंतर मलकापूर नवनिर्वाचित नगराध्यक्ष अतिकभाई जवारीवाले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उपमुख्याधिकारी विठ्ठल भुसारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी पालिकेचे उपमुख्याधिकारी विठ्ठल बाळासाहेब भुसारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 21 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता मलकापूर शहरातील लोखंडी रेल्वे पुलाजवळ पारपेटकडील बाजूस नवनिर्वाचित नगराध्यक्ष अतिकभाई जवारीवाले यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा विजय उत्सव साजरा केला। या उत्सवादरम्यान अतिकभाई जवारीवाले यांनी स्वतः नोटा उधळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। सदर प्रकार हा नगरपरिषद निवडणूक 2025 साठी लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन ठरणारा असल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे। राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशाचं उल्लंघन झाल्यानं पोलीस प्रशासनानं दखल घेतली। या प्रकरणी पोलीस हवालदार मोहम्मद रिजवान यांनी गुन्हा दाखल केला। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश रोकडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे। या प्रकरणात अद्याप कोणताही मुद्देमाल जप्त करण्यात आलेला नसल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।